साखरेचे टेंडर सध्या साधारणपणे 45 रुपये म्हणजे 4,500 रुपये क्विंटल या दरानं चालू आहेत. म्हणजेच अतिशय चांगला साखरेला भाव मिळतो आहे. आता खरं तर कारखानदारांनी इमानदारीनं FRPच्या वरती पैसे द्यायला पाहिजे होते, परंतु तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातली FRPची जी थकबाकी आहे ती 137 कोटीची आहे. याचं कारण काही कारखान्यांनी मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP न देता अंदाजानं FRP दिलेली आहे. तो फरक काही राहिलेला आहे. तो आम्ही 15% व्याजासकट घेतल्याशिवाय सोडणार नाही. शिवाय काही कारखान्यांनी शेवटच्या 2 पंधरवड्यातली जी बिलं आहेत ती बिले अजून दिलेली नाही आहेत आणि त्यामुळे ही थकबाकी राहिलेली आहे. आम्ही नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये साखर आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की हे व्याजासकट मिळाले पाहिजेत आणि हे जर तातडीनं नाही मिळाले तर त्यांच्यावर RRC अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ही आमची स्पष्ट मागणी आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही. शेतकऱ्यांना जेवढं कमीत कमी देता येईल, जेवढा काटा जास्तीत जास्त मारता येईल आणि रिकव्हरी चोरता येईल हाच प्रयत्न प्रत्येक कारखाना करत असतो. आता मी एवढ्यावर थांबणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या आयुक्तांना जाऊन भेटणार आहे आणि प्रत्येक कारखान्याकडे 500 टनापेक्षा जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवून घेऊन खरोखरच त्या शेतकऱ्याचा ऊस 500 टन येण्या एवढं त्याचं जमिनीचं क्षेत्र आहे का त्यानं कुठून बाहेरून आणलेलं आहे का, या बोगस नोंदी आहेत आणि हा सगळा काटा मारलेलाच हा ऊस आहे हे तपासता येणार आहे. आणि हा मनी लॉन्ड्रिंगचा एक प्रकार आहे. त्यामुळं हा इन्कम टॅक्सचा ससेमिरा त्यांच्या मागे लावल्याशिवाय मी सोडणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.